श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आषाढी एकादशी निमित्त मी आज तुम्हाला पूजेसाठी काय काय साहित्य लागते ते दाखवणार आहे. त्यासाठी मी घेतलेली आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. एक चौरंग घ्यायचं आहे. त्यावर अंथरायला एक कापड घ्यायचं आहे. लाल, पिवळं, पांढरं चालतो. स्नान घालायला एक गंगाळ घ्यायचं आहे. विठ्ठलाला स्नान घातल्यावर एक टावेल घ्यायचे अंग पुसायला. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीला वस्त्र घ्यायचेत. मोत्याचे हार घ्यायचे घालायला. हरिपाठ घ्यायचा आहे. त्या दिवशी सर्वांनी वाचायचं हरिपाठ. तुळशीची माळ घ्यायची. गंधगोळ्या घ्यायच्यात. पाणी घ्यायचं. पंचपाळ घ्यायचे. गणपतीची पूजा करायला पान सुपारी घ्यायची. दिवा घ्यायचे. पंचामृत घ्यायचे. चंदन घ्यायचे. बुक्का घ्यायचा आहे. कापसाची वस्त्रमाळ. फुलं घ्यायचेत. मंजुळा घ्यायचे. ड्रायफ्रूट ठेवायचेत. कापूर घ्यायचे. साखर. नैवेद्याला लाडू. काड्याची डबी. उदबत्ती. आरतीला वाती. घंटी. फळ म्हणून आपल्याला जे असेल ते ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व पूजेचं साहित्य काढून घ्यायचं आहे. आदल्या दिवशी सर्व पूजेचं साहित्य काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पूजा करायला सोपं जाते. आणि पूजा ही सकाळी लवकर करून घ्यायची आहे, ब्रह्ममुहूर्तावर, किंवा सकाळी 9 वाजण्याच्या अगोदर करून घ्यायचे. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात, बघितलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.